नमस्कार विद्यार्थी मित्र, पावसार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, PSI 1987च्या परीक्षेमध्ये जे आहे ना, एक प्रश्न विचारण्यात आला होता। आर्टिकलवरतीच प्रश्न होता। तर प्रश्न काय म्हटलेला आहे की यूज द करेक्ट आर्टिकल इन द फॉलोइंग सेंटेन्स, म्हणजे खालील वाक्यामध्ये योग्य ते आर्टिकल जे आहे ना आपल्याला वापरायचं आहे। ठीक आहे, आता वाक्य काय आहे माहिती आहे का की विच इज रिकामी जागा लार्जेस्ट रिव्हर इन इंडिया। आता बघा, या रिकाम्या जागेत काय येणार, आर्टिकल येणार। आता आर्टिकल कुठलं येणार आपलं, एकतर ए आर्टिकल येणार, नाहीतर ॲन येणार, नाहीतर मग काय येणार, द आर्टिकल। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ए आणि ॲन आर्टिकल आपण केव्हा यूज करतो, जर ज्या नामासाठी यूज करतो ना ते जर का सिंग्युलर आणि काउंटेबल असेल तर ए ॲन आर्टिकल येणार। ॲन केव्हा येणार, त्या नामाचा उच्चार ज्याच्या आधी आपण आर्टिकल यूज करतो त्याचा व्हावल साऊंड जर का असेल तर ॲन येणार, नाहीतर मग ए आर्टिकल येणार। बरोबर आहे, इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे। आता बघा, हे रिव्हर हे एक नदी आहे, हे सिंग्युलर आहे, त्याचप्रमाणे काय काउंटेबल पण आहे, म्हणजे भरपूर विद्यार्थी काय करतील इथं अ आर्टिकल लावतील। आता हे बघा लार्जेस्ट आहे, हे लार्जेस्ट कोणासाठी यूज झालं, या रिव्हरसाठी। म्हणजे या नदीच्या बद्दल लार्जेस्ट माहिती सांगते, म्हणजे याला काय म्हणायचं आपण, ॲडजेक्टिव्ह म्हणायचं। आता जे विशेषण असतात ना त्याचे 3 प्रकार असतात, म्हणजे डिग्री असतात। पहिली असते पॉझिटिव्ह डिग्री, त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्री, त्यानंतर थर्ड वाली काय सुपरलेटिव्ह डिग्री। आता सुपरलेटिव्ह डिग्री कसं ओळखायचं, ज्या ॲडजेक्टिव्हच्या शेवटी एसटी हा शब्द येतो। बघा, लार्जेस्टच्या शेवटी काय आलेला आहे, लार्जेस्ट एसटी। टॉल, टॉलर, टॉलेस्ट, गुड, बेटर, बेस्ट। बरोबर आहे, सर्व तुम्ही बघा कुठल्याही पुस्तकात पहा, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या शेवटी एसटीच येते, आणि ज्या नामाच्या आधी सुपरलेटिव्ह डिग्री यूज होत असेल तर आर्टिकल नेहमी जे आहे ना द आर्टिकलच वापरले जाते, ए किंवा ॲन आर्टिकल अजिबात येणार नाही, म्हणजे हे नाही येणार। त्यामुळे इथं जे आहे ना तुमचं आर्टिकल काय येणार, द आर्टिकल येणार आहे, विच इज द लार्जेस्ट रिव्हर इन इंडिया। बरोबर आहे, अशा प्रकारचं होणार आहे। जसं की एखाद्याची एक्झाम आहे तर आपण म्हणतो की नाही ऑल द बेस्ट म्हणतो, बरोबर आहे। ऑल अ बेस्ट कधी म्हणतो का, आपण नाही म्हणत। म्हणजे काय म्हणतो आपण, ऑल द बेस्ट। बघा, हे जे बेस्ट आहे ना कशाची सुपरलेटिव्ह डिग्री आहे, गुडची, गुड, बेटर, बेस्ट, त्यामुळे इथं द आलेलं आहे, ऑल अ बेस्ट कधीच नाही म्हणत। त्यामुळे आपलं ऑप्शन किती नंबरचं होणार, 3 नंबरचं, फर्स्ट नाही आहे, सेकंड नाही, फोर्थ नाही, 3 नंबरचं ऑप्शन येणार द आर्टिकल। म्हणून विच इज द लार्जेस्ट रिव्हर इन इंडिया हे तुमचं वाक्य हे ग्रॅमॅटिकल परफेक्ट असणार आहे। जे विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेची, तलाठीची, ग्रुप बी आणि सी ची तयारी करतात, राज्य सेवेची तयारी करतात, ऑफिसर लेवल एक्झाम असेल, क्लरिकल एक्झाम असेल, त्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन ट्रिक्स शिकायला भेटतील। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि मित्रांमध्ये पण शेअर करून सांगा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।